नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी ध सा नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेडिओ एमपीएससी गुरुमध्ये मी हर्षाली तुमचे स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, स्वतंत्र चळवळी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे अशा व्यक्तींची या सत्रांतर्गत माहिती जाणून घेत असतो. त्यांचा जन्मदिवस किंवा स्मृती दिनानिमित्त त्यांचा परिचय जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर जाणून घेऊया आजचे व्यक्तिविशेष हे सत्र. या सत्रांतर्गत आपण परिचय करून घेणार आहोत नारायण मल्हार जोशी यांचा. हे भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक होते. ते मराठी लेखक वामन मल्हार जोशी आणि संस्कृत पंडित महादेव मल्हार जोशी यांचे बंधू होते. जोशी यांचे वडील वेदविद्या संपन्न आणि प्रसिद्ध फलज्योतिषी होते. नारायणरावांचे गोरेगाव या जन्मगावीच वेद अध्ययन व प्राथमिक शिक्षण पार पडले. वडील भाऊ महादेवराव यांच्या आग्रहावरून ते सन 1893 मध्ये इंग्रजी शिक्षणाकरिता पुण्याला गेले. न्यू इंग्लिश स्कूलमधून मॅट्रिक व 1901 मध्ये डेक्कन कॉलेजमधून BA उत्तीर्ण झाले. पदवी मिळाल्यानंतर जोशींनी 6 महिने अहमदनगर येथे दुष्काळ पीडितांसाठी काढलेल्या सरकारी अन्नसत्रात काम केले. 1901 ते 1910 या काळात अहमदनगर व पुणे येथे खासगी शाळांमधून तर मुंबई व रत्नागिरी येथे शासकीय विद्यालयांमधून अध्यापन केले. या अध्यापनाचा अनुभव जोशींना 1922 ते 1947 या काळात मुंबईमध्ये प्रौढांसाठी व औद्योगिक कामगारांसाठी प्रशिक्षण वर्ग चालवण्यास फार उपयोगी पडला. नामो जोशी यांनी कामगारांचे नेते म्हणून कामगारांच्या कल्याणासाठी 1911 मध्ये बॉम्बे सोशल सर्व्हिस लीग ही संघटना स्थापन केली. त्यांनी आयुष्यभर कामगारांच्या कल्याणाचेच काम केले. त्यांच्या नेतृत्वात पुढे 1929 साली आयटक ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली. ते मवाळ नेते होते. नारायण मल्हार जोशी यांनी 1911 मध्ये अलाहाबाद येथे सामाजिक सेवा समिती स्थापन केली. सामाजिक प्रश्नांचा अभ्यास व त्यावर चर्चा ही समिती करत असे. रात्रशाळा, ग्रंथालय, औषधालय हे उपक्रम समितीने राबवले. मुंबईतील भायखळा आणि प्रभादेवी ही ठिकाणे जोडणाऱ्या डिलाईट रोडच्या नावाच्या महत्वाच्या रोडचे नाव बदलून ते कधी काळी नामो जोशी मार्ग झाले असले तरी नागरिक, टॅक्सी चालक त्याला जुन्याच नावाने ओळखतात. हा 4 किलोमीटर लांबीचा राजमार्ग सेंट्रल रेल्वे रुळाच्या जवळजवळ समांतर धावतो. त्याच्या मार्गावर भायखळा, चिंचपोकळी, करी रोड, परळ, एल्फिस्टन रोड आणि लोअर परेल ही 5 रेल्वे स्टेशने येतात. सोशल सर्व्हिस लीग नाईट हायस्कूल नामो जोशी यांनी 1911 साली सोशल सर्व्हिस लीग हायस्कूल या संस्थेची स्थापना केली. याच माध्यमातून शिक्षण आणि विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांची सुरुवात या संस्थेने केली. त्याच संस्थेत परळ विभागात पहिल्यांदा 1922 साली सोशल सर्व्हिस लीग नाईट हायस्कूलची स्थापनाही करण्यात आली. नामो जोशी यांनी 20 सप्टेंबर 1922 साली गिरगावातील कामगार वर्गासाठी सहकारी मनोरंजन मंडळ या नाट्यसंस्थेची स्थापना केली होती. दिनांक 30 नोव्हेंबर 1925 साली सहकारी मनोरंजन मंडळ सहकारी तत्वावर रजिस्टर करण्यात आले. सन 1920च्या काळात परळमध्ये भांड्यांचा वाडा, दारूचे गुत्ते, जुगारांचे अड्डे, तमाशाची थिएटरे होती. यांच्या विळख्यात बहुजन समाज गुरफटत गेला होता. दिवसभर कष्ट करणाऱ्या कामगारांचे जीवन सुखी होण्यासाठी जीवाला काहीतरी करमणूक पाहिजे होती. ती त्या दर्जाची असली त्याप्रमाणे समाजाची वृत्ती बनत असते. करमणुकीची पातळी जेवढी उच्च तेवढी समाजाची पातळी उच्च. याच दृष्टिकोनातून परळ भागात एखादी चांगली नाट्यसंस्था स्थापन करून त्या संस्थेद्वारे कामगारांचे, जनतेचे चांगल्या प्रकारे मनोरंजन, प्रबोधन करून त्यांची अभिरुची बदलण्याचा प्रयत्न करावा असे कामगार नेते नामो जोशी यांच्या मनात होते.
याच काळात गिरगावात राष्ट्रभूषण नाटक कंपनी होती. त्या संस्थेत गंगाराम कदम भूमिका करत होते. शिवाय हिंद सेवक नाट्य समाज या नावाची एक संस्था होती. या संस्थेत शिवाजी पाटकर, द्वारकानाथ पाटील, दाजी मुस्कर, पाडावे इत्यादींनी नटभूमिका करीत असे. या सर्वांच्या सहकार्याने संघाने करीमभाई मिलमध्ये कच्ची रंगभूमी उभारण्यात आली होती व तेथे नाटके होऊ लागली होती. करीमभाई मिलच्या रंगभूमीवर होत असलेल्या नाटकांमुळे नामोदोष यांच्या नटांशी संबंध येऊ लागला. त्यांना संघाचे इतर कार्यकर्ते पु गो नाईक, सहस्त्रबुद्धे, चित्रे, फासे, बडे, काणेकर, फसने यांचे सहकार्य मिळाले. या सर्व गोष्टींचा समन्वय घडून जेव्हा परळमध्ये दामोदर हॉल बांधला गेला त्या सुमारास दिनांक 20 सप्टेंबर 1922 रोजी त्या हॉलमध्ये सहकारी मनोरंजन मंडळ स्थापन झाले. दामोदर हॉल सारखी भव्य जागा विना भाड्याने 12ही महिने वापरण्यास मिळू लागली व कामाला सुरुवात झाली. करीमभाई रंगभूमीतील दुसरे नट दाजीबा परब हेही सहकारी मनोरंजनामध्ये सामील झाले. अप्पा टिप्पणीस यांच्या राधा माधव या नाटकाने सुरुवात झाली. शिवाजी पाटकर यांच्या तालीम मास्तर म्हणून काम पाहिले. विविध संस्थांच्या मदतीने नाटकांचे प्रयोगही केले. सहकारी तत्वामुळे कोणालाही मोबदला मिळत नसे. हिंद सेवक मंडळाचे सर्व नट सहकारी सामील झाल्यामुळे सहकारी तत्वामुळे कोणालाही मोबदला मिळत नसे. हिंद सेवक मंडळाचे सर्व नट सहकारीमध्ये सामील झाल्यामुळे त्या मंडळाच्या सामानाची किंमत ठरून ती रक्कम या सभासदांच्या भागापोटी जमा करण्यात आली होती. सन 1926-27 साली मंडळाने सर वेस्ली विल्सन हॉस्पिटल फंडास नाटकाच्या उत्पन्नातून मदत केली. त्याबद्दल मुंबईच्या गव्हर्नरांचे हस्ते सुवर्ण पदक व प्रशस्तीपत्रक मिळाले. इतर संस्थांकडून व जनतेकडून वाहवा मिळाली व आणखी पदे मिळाली. त्यातील एकूण 12 पदके सहकारी मनोरंजन मंडळाला मिळाली. या संस्थेच्या माध्यमातून मराठी नाट्यसृष्टीला अनेक नामांकित लेखक, दिग्दर्शक, नट मिळाले. 20 सप्टेंबर 2022 रोजी या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली. सध्या सुरू असलेल्या दामोदर नाट्यगृह व सहकारी मनोरंजन मंडळ बचाव आंदोलनाच्या निमित्ताने हे मंडळ पुन्हा चर्चेत आले आहे. तर मित्रांनो, हे सत्र इथेच संपते आहे. पुन्हा भेटू नव्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एमपीएससी गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.